नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पावसानं राज्यात दमदार आगमन केलं, पण गेल्या काही दिवसांपासून पाऊस स्थिर झाल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरात पेरणीच्या कामांना वेग आलाय. या संदर्भात कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना काही सल्ले दिलेले आहेत. काय आहेत ते सल्ले जाणून घेऊया. राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या या आगमनामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलाय. अशा वेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर उद्धवराव आळसे यांनी शेतकऱ्यांना काही सल्ले देखील दिलेत. पेरणी साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे पेरणी करावी. शेतकऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर तिफणीला खरखर लागत नसेल किंवा वखराला जर खाली खरखर लागत नसेल अशा परिस्थितीमध्ये पेरणी करण्यास हरकत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच साधारणतः 200 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालेला आहे. त्यामुळं पेरणी करण्यास काही हरकत नाही. आणि पेरणीचे दिवसही पूर्ण झालेले नाहीत अजून, म्हणजे पेरणीला उशीर झाला असं समजायचं काही कारण नाही. पूर्ण जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रमाणासोबत जमिनीत असलेल्या ओलीवर पिकांची वाढ अवलंबून असते. त्याचा अंदाज घेऊन पेरणी करावी असं शास्त्रज्ञ सांगतात. पेरणी करताना विशेष काळजी अशी घेतली पाहिजे की जमिनीमध्ये ओल आहे का. पाऊस जास्त जर पडला तर बियाणं थापण्याची शक्यता असते, म्हणून जास्त खोलवर पेरणी करू नये. सोयाबीनची पेरणी साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर करावी, म्हणजे जास्त पाऊस झाला तरी थापून बसणार नाही आणि कमी पाऊस झाला तरी ते उगवण्यासाठी त्याला मदत होईल. खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, मूग, तूर, उडीद अशा पिकांचा समावेश होतो. या पिकांच्या योग्य वाढीसाठी त्यांच्या लागवड पद्धतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच पेरणीचा कालावधी लक्षात घेणंही तेवढंच गरजेचं आहे. या हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कुलथी, मटकी, हुलग, चवळी अशा प्रकारचे वेगवेगळे पिकं आपण घ्यायला पाहिजे. तर ह्या पिकांची पेरणी आपण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करू शकतो, म्हणजे उत्पादनामध्ये घट येणार नाही. तसंच सोयाबीन आणि मूग, उडीद जसे पीक आहेत या पिकांची पेरणी जर आपण BVF म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीने जर केली तर साधारणतः 20% जास्तीचं उत्पादन येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की रुंद वरंबा सरीमुळं जास्त पाऊस जर पडला तर पाणी त्या सरीमधून निचरा होऊन जातं आणि कमी पाऊस जर पडला तर त्या सरीमध्ये पाणी साचल्यामुळं ते पिकाच्या वाढीसाठी उपयोगाला येतं. म्हणून सगळ्याच पिकांना जर आपण रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी केली तर त्याचा निश्चितच शेतकरी बंधूंना फायदा होईल. त्याचबरोबर जर भारी जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये या रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी करणं फार गरजेचं आहे, कारण ह्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते. जी परिस्थिती मराठवाड्यात आहे तीच विदर्भातही आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर चंद्रकांत जायभाये यांनी तण नियंत्रणाबाबत काही सल्ले दिलेत. पेरणी करण्याच्या अगोदर शेतामध्ये काही प्रमाणामध्ये तणांची उगवण झालेली असेल तर ट्रॅक्टर चलित पास असेल किंवा बैलचलित वखर असेल त्याची जांभूळवाही करूनच आपण त्या ठिकाणी पेरणी करावी. पेरणी केल्याच्या नंतर उगवणपूर्व डायक्लोसोलाम हे तणनाशक त्या ठिकाणी आपण 12.4 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये फवारणी केल्याच्या नंतर जे उगवून येणारे तण आहेत त्याचा बंदोबस्त खूप छानपैकी त्या ठिकाणी होऊ शकतो. यंदाच्या हंगामात पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्यात. अशा वेळी शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टींची काळजी घेतल्यास पिकांची योग्य वाढ होण्यास नक्कीच मदत होईल. बुलढाण्याहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.